आमच्याकडे एक माणूस आहे बाई, आमच्या नातेवाईकामध्ये अंबानीच्या पोटी जन्म घेतल्या आणि करतोय बघा. सगळ्यांच्या बायांच्या माणसांच्या सगळ्यांच्या बोटात अंगठ्या घालतोय अर्धा अर्धा तोळायच्या. फक्त आम्हाला सोडून, आम्हाला नाही, सगळ्यांच्या हातात अंगठ्या, बोटामध्ये. म्हाताऱ्या असू दे, लगीन झालेल्या पोरी, नवऱ्या, त्यांच्या नवऱ्यांना, त्या नवरींना लग्न कुणाच ठरलं झालं अंगठ्या घालणंच येतोय त्यांना बघा. एवढं पैसेवाला आहे. आम्हाला त्याचं एक फुटकं म्हणे माहीत नाही अजूनपर्यंत. सगळ्याला अंगठ्या घालतोय, फिरतोय. अंगठ्या घातल्याशिवाय येतच नाही. गावाला जाऊ दे, मुंबईला जाऊ दे, अंगठ्या घेऊनच फिरतोय हातात. एवढं पैसेवाला आहे बघा माणूस. आणि नातेमधला आहे, आम्हाला कधी काय देत नाही, विचारच एक फोन सुद्धा करत नाही आम्हाला. अंगठ्या घालत फिरतोय सगळ्याला एक लाईन. गावाला गेलं की बकऱ्याचं मटण घेऊन जातोय. किती महाग आहे मटण. सगळ्यांच्या घरोघरी मटण वाटतोय म्हणून जाऊन सांगतायत लोक, खाल्लेले मटण खातोय, देतात म्हणून. गावाकडं मटण देतोय, अंगठ्या घालतोय. आणि आम्ही ते जरा जवळच ह्या लोकांपेक्षा आम्हाला विचारतच नाही जरा बी. असला आहे बघा माणूस. कमेंटमध्ये सांगा खरं आहे काय, तुम्हाला खरं वाटतंय का. आणि त्यांच्या पोराचं लग्न असलं ना 2016 आमच्या पोराचं लगीन झालं नाही म्हणून पत्रिका द्यायला हुडकालता त्याला. आमच्या हातात दिन झालता बघा. आलं काय पोरग, आमच्या हातात दिन झालता, पोराच्या हातात देतो. पोरग कुठं आहे, पोरग कुठं आहे का म्हणलं, त्याचं बाप बघत नव्हता त्याला. तेच फायदा उचलून स्वतःच्या पोराचं लगीन ठरलं होतं. नुसतं फिरायला पत्रिका वाटत ते बाई बरोबर करायला येऊन त्याला आता मसाला लगीन झाल्यावर. असंच पाहिजे असले लोकाला. चला मग कमेंट हे करा, कमेंटमध्ये सांगा मला. जास्त मोठं बनतंय ना व्हिडिओ.